मी हे असं केल्यामुळे मला पाप तर नाही लागणार ना? मनात खूपच गोंधळ होतो बरं का. कशाचं पाप ते पुढे सांगतेस. त्या अगोदर सकाळी उठले, पारशे कामं झाले, सडा रांगोळी झाली. त्याच्यानंतर साहेबांचा असा छान इथं टिफिन करून घेतला. साहेबांचा म्हणजे भोपळ्याची भाजी आम्हाला सुद्धा केली, साधी सिंपल भोपळ्याची भाजी केली. त्याच्यानंतर चपात्या केल्या, त्यांचा नाश्ता झाला, टिफिन भरून दिला, ते गेले. आता ते होते तोपर्यंत चहा केला होता. चहावर मात्र साय आली होती, कारण अगोदर मी जर चहा घेत बसले तर टिफिनला वगैरे उशीर होण्याची शक्यता असती आणि मला जरा निवांतच चहा पाहिजे. म्हणून मी असा चहा इथं परत एकदा गरम करून घेतला. साय तर आली होती, घ्यावं वाटत नव्हता, परंतु वाया जाणार दूध, साखरपत्ती सगळं काही, म्हणून मी इथं परत चहा गरम केला आणि चहा घेतला. आता पाप कशाचं मी तुम्हाला सांगते. साहेबांनी आमच्या इथं तुळशी मंजुळा जे फुलं वगैरे आलेले होते ते सगळे काही देवांना वाहिले होते, पण देवांना स्नान मात्र घातलं नव्हतं. त्यांना वाटलं स्नान घालणं होणार नाही, त्यांना ऑफिसला जायला वेळ होत होता, म्हणून माझ्या मनाला काही ते शोभलं नाही. आज चंपाषष्ठी असल्यामुळे मी छान इथं ते फुलं वगैरे काढून घेतले देवांचे परत, आणि परत एकदा देवांना स्नान, गंध. आता पहिले फुलं तोडून साहेबांनी देवांना वाहिले होते, आता मात्र थोडेच फुलं राहिलेले होते, परंतु नशीब 7-8 फुलं निघाले आणि जास्वंदाचे पण 2 निघाले, म्हणून मी तुळशी मंजुळा, बेलपत्र, चांदणी पाठाचे फुलं आणि जास्वंदाचे फुलं असे वाहून देवांना ॲडजस्ट करायचं सांगितलं. म्हटलं चला असो, काही कवत नाही, परंतु मनाला समाधान मिळालं. चंपाषष्ठीची छान मी अशी देवपूजा केली. चंपाषष्ठीचा मोठा व्लॉग नक्की येणार आहे, तर तो बघायला अजिबात विसरू नका. बाय.